What is phonics? Why it's important for early literacy? Does your child know A, B, C but still can't read words? Then this video is for you. Phonics is a method of teaching children how letters make sounds. A says A, B says B, C says K. When children letters sounds first, reading becomes easy and natural. Phonics helps blend sounds, read new words, spell correctly, speak confidently. This is why early age, 3 to 8 years, is the best time to start phonics. Strong readers don't guess words, they decode them using phonics. अशा पद्धतीने फॉनिक्स आपण बेसिक लेवल कोर्समध्ये स्टेप बाय स्टेप विथ सिलेबस घरी कशा पद्धतीने मुलांना शिकवायचा आणि मुलांना कॉन्फिडंट रीडर कसं बनवायचं ते बऱ्याच पालकांना पडणारा प्रश्न, फोनिक्स म्हणजे नेमकं काय? कोणी म्हणतं की जॉली फोनिक्स, कोणी म्हणतं सिंथेटिक फोनिक्स. तर आज आपण समजून घेणार आहोत जॉली फोनिक्स आणि सिंथेटिक फोनिक्समध्ये काय फरक आहे. जॉली फोनिक्स हा एक प्रोग्राम आहे आणि सिंथेटिक फोनिक्स ही एक मेथड आहे. आधी सिंथेटिक फोनिक्समध्ये आधी आपण लेटरचे साऊंड शिकवतो, नंतर ते साऊंड्स जोडून मुलांना ब्लेंड करून शब्द वाचायला शिकवतो. आणि याचे जे की पॉईंट्स आहेत ते आहे की सिंथेटिक फोनिक्स ही एक मेथड आहे, कोर्स नाही. ती जगभर वापरली जाते आणि ती रीडिंगसाठी खूप प्रभावी आहे. उदाहरणार्थ ब्लेंड करा सॅड. परंतु जॉली फोनिक्स काय आहे तर जॉली फोनिक्स म्हणजे हा एक पूर्ण फोनिक्स प्रोग्राम आहे जो सिंथेटिक फोनिक्स मेथड वापरतो. आता यामध्ये विशेष काय आहे? जॉली फोनिक्समध्ये आपण A to Z सिक्वेन्समध्ये लेटर साऊंड्स न शिकवता त्यामध्ये प्रत्येक ग्रुपमध्ये 6 साऊंड शिकवले जातात. त्याला ग्रुपमध्ये डिवाईड केलेला आहे. असे ते 42 साऊंड्स आहे आणि प्रत्येक साऊंड्सला एक ॲक्शन, एक राईम्स आणि एक स्टोरी आहे. त्यामुळे मुलांना शिकण्याची ही सगळ्यात सोपी आणि प्रभावी पद्धत आहे. लेटर साऊंड्स, लेटर फॉर्मेशन, ब्लेंडिंग, सेगमेंटिंग अँड ट्रिकी वर्ड्स या पद्धतीने फॉनिक्स शिकवल्या जाते. आता आपल्याला जर एस लेटरचा साऊंड शिकायचा आहे तर जॉली फोनिक्समध्ये सगळ्यात पहिले एस लेटरचा साऊंड शिकवला जातो पहिल्या ग्रुपमध्ये. तर त्यासाठी ॲक्शन आहे स्नेक. स्नेक कसा आवाज करतो त्यासाठी आपण मुलांना त्या साऊंड्सला आयडेंटिफाय करण्यासाठी सर्वात पहिले ॲक्शन शिकवतो स्नेकची. नंतर त्याला एक राईम्स आहे, द स्नेक इज इन द ग्रास, द स्नेक इज इन द ग्रास, द स्नेक इज इन द ग्रास. नंतर एक स्टोरी आहे. अशा पद्धतीने मुलांना तो साऊंड शिकताना मुलं इंटरॅक्टिव्ह लर्निंग आणि एंगेजिंग ॲक्टिव्हिटीजमधून हे सगळे साऊंड शिकत